नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आज आपण जात आहोत लॉ गार्डनला, म्हणजेच की अहमदाबादमध्ये लॉ गार्डन आहे, तिथे शॉपिंग मार्केट सुद्धा आहे, म्हणजे स्ट्रीट शॉपिंग, आणि तिथे गार्डन आहे त्याच्यामुळे त्याला लॉ गार्डन मार्केट सुद्धा असं म्हणतात। तर आपण त्याच लॉ गार्डनमध्ये आता जाणार आहोत। तर चला जाऊयात आणि बघूयात कसं आहे गार्डन, काय नाही तर चला। अहमदाबाद शहरात असलेलं लॉ गार्डन हे एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक उद्यान आहे। हे शहराच्या नवरंगपुरा या भागामध्ये आहे आणि इथं हजारो लोक येतात। लॉ गार्डनचं नाव जवळ असलेल्या गुजरात लॉ कॉलेज यामुळे पडलं। सुरुवातीला ही जागा फक्त मोकळी जमीन होती, पण शहर वाढू लागल्यावर इथं लोकांना विश्रांती घेता येईल अशी हिरवी जागा तयार करण्याची कल्पना नगरपालिकेने मांडली। 1950च्या दशकात अहमदाबाद महानगरपालिकेने ही जागा सार्वजनिक उद्यान म्हणून विकसित केली। त्यावेळी उद्यानात थोडी झाडं, पायवाटा आणि बसण्यासाठी बाक होती, पण तसं मोठं आकर्षण नव्हतं। 1995 मध्ये अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनने ठरवलं की या उद्यानाचं पूर्ण नूतनीकरण करायचं। हे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या पद्धतीने करण्यात आलं। या प्रकल्पात प्रसिद्ध आर्किटेक्ट कमल मंगळदास आणि अभियंता देवेंद्र शहा यांनी एकत्र काम केलं। त्यांनी उद्यानाचं डिझाईन पूर्णपणे बदललं। नवीन झाडं, फुलझाडं, सुंदर पायवाटा, फाउंटन, बेंच आणि खुल्या जागा निर्माण केल्या। 1997 मध्ये नवीन स्वरूपात हे उद्यान पुन्हा लोकांसाठी खुलं करण्यात आलं। लॉ गार्डन हे आज शहरातील लोकांसाठी एक शांत पण जिवंत ठिकाण आहे। सकाळच्या वेळेला अनेक लोक इथे चालायला, योगा करायला आणि व्यायाम करायला येतात। मुलं खेळतात तर वृद्ध मंडळी बाकावर बसून गप्पा मारतात। दिवसभर हे ठिकाण हिरवाई, सावली आणि ताजेपणाने भरलेलं असतं, पण या ठिकाणाचं खरं सौंदर्य संध्याकाळी दिसतं। सूर्यास्तानंतर इथं उजेड, दिवे आणि गर्दीने गार्डनचा परिसर जिवंत होतो। लोक या ठिकाणी फिरायला येतात, खरेदी करतात आणि खाद्य गल्लीमध्ये चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतात। लॉ गार्डनचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजेच रात्रीचा बाजार, म्हणजे स्ट्रीट शॉपिंग मार्केट। हा बाजार उद्यानाच्या बाहेरच्या रस्त्यावर लागतो। संध्याकाळी इथं शेकडो विक्रेते आपले छोटे स्टॉल लावतात। या बाजारात तुम्हाला गुजराती पारंपरिक वस्त्र म्हणजे चनिया चोळी, बांधणीच्या साड्या, काचेच्या बांगड्या, जरीचे पर्स, आरशांच्या कामाचे जॅकेट्स, हाताने बनवलेल्या शोभेच्या वस्तू आणि लोककलेचे दागिने मिळतात। इथले बहुतांश विक्रेते कच्छ, सौराष्ट्र आणि भुज भागातील असतात। ते स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू या ठिकाणी विकायला आणतात। हे ठिकाण फक्त खरेदीसाठी नाही तर गुजरातच्या पारंपरिक कलांचा उत्सव आहे। पर्यटक इथं येतात आणि भारतीय संस्कृतीचं रंगीत रूप अनुभवतात। दिव्यांच्या उजेडात, रंगीबेरंगी कपड्यांमध्ये आणि लोकांच्या गजबजाटात हा बाजार एक वेगळाच अनुभव देतो। लॉ गार्डनची खाऊ गल्ली म्हणाल तर ती गार्डनच्या दुसऱ्या बाजूला आहे, जिला आता हॅपी स्ट्रीट असं नाव देण्यात आलं आहे। इथे मिळणारे पदार्थ म्हणजेच अहमदाबादच्या खाद्य संस्कृतीचा आत्मा आहेत। येथील लोकप्रिय पदार्थांमध्ये पावभाजी, भेलपुरी, पनीर टिक्का, खमण ढोकला, चाट, गाठिया जलेबी, लस्सी आणि आईस्क्रीम यांचा समावेश आहे। रात्रीच्या वेळी इथं इतकी गर्दी असते की वातावरण एखाद्या जत्रेसारखं वाटतं। 2020 मध्ये अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनने ही खाऊगल्ली पुन्हा नूतनीकरण करून नीट व्यवस्थापित केली, ज्याला लोकांनी खूप पसंती दिली। लॉ गार्डन फक्त एक हिरवगार उद्यान नाही तर ते अहमदाबादच्या सामाजिक जीवनाचं केंद्र बनलं आहे। इथं लोक सकाळी व्यायामासाठी येतात, संध्याकाळी परिवारासोबत वेळ घालवतात, रात्री पर्यटक, विद्यार्थी आणि स्थानिक लोक एकत्र येऊन बाजार व खाद्याचा आनंद घेतात। या ठिकाणामुळे शहरातल्या अनेक लघुउद्योगांना रोजगार मिळतो। त्यामुळे हे उद्यान संस्कृती, अर्थव्यवस्था आणि मनोरंजन यांचं एक प्रतीक आहे। अलीकडच्या काळात काही समस्या आल्या, जसं की अतिक्रमण, वाहतूक आणि स्वच्छतेचे प्रश्न,
पण आता नगरपालिकेने या जागेचा पुन्हा विकास करण्याचे नवे प्रकल्प सुरू केले आहेत. परिसरात CCTV कॅमेरे, नवीन प्रकाश योजना, स्वच्छता मोहीम आणि हरित क्षेत्र वाढवण्याची योजना राबवली जात आहे. हॅपी स्ट्रीट या नव्या प्रकल्पाने स्टॉल्सना नीट जागा दिली आहे, त्यामुळे गर्दी असूनही स्वच्छता राखली जाते. लॉ गार्डन हे अहमदाबादच्या प्रत्येक नागरिकासाठी एक भावना आहे. इथं हिरवाई आहे, संस्कृती आहे, खरेदी आहे, चविष्ट अन्न आहे आणि लोकांमधला जिव्हाळा आहे. हे ठिकाण शहराच्या गोंगाटातही लोकांना शांतता, आनंद आणि रंगीत जीवनाचा अनुभव देतं. म्हणूनच लॉ गार्डन म्हणजेच अहमदाबादच्या हृदयात वसलेलं एक जिवंत, रंगीबेरंगी आणि संस्कृतीने नटलेलं ठिकाण आहे. लॉ गार्डन नाईट मार्केटची सुरुवात साधारणतः 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात झाली असं मानलं जातं. तेव्हा त्यांच्याकडे दुकानं नव्हती, म्हणून त्यांनी लॉ गार्डनच्या बाहेरच्या रस्त्यावर छोटे स्टॉल्स लावले. संध्याकाळी जेव्हा लोक उद्यानात फिरायला येत होते तेव्हा त्या स्टॉल्सवर गर्दी व्हायची. अशा प्रकारे रात्री उघडणारा बाजार तयार झाला आणि त्यालाच लोकांनी आता लॉ गार्डन नाईट मार्केट असं नाव दिलं. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्यामागचा संपूर्ण इतिहास कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.